मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद खंडेराव पवार यांच्यावर झालेली जिल्हाबंदीची कारवाई मागे घ्यावी, तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं केली गेली आहे. 24 सप्टेंबरला खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं अपर जिल्हाधिकारी शैलेश शिंगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय. सदर कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा आरोप निवेदनातून केला गेलाय. 22 ऑगस्ट 2025ला सरपंच शरद पवार यांना अतिक्रमण आणि बोगस अर्जांच्या आधारे अपात्र ठरवलं गेलं. गटविकास अधिकारी यांच्या अहवालात ना जागेची अतिक्रमण नोटीस, ना हद्द निश्चिती, ना कोणतेही ठोस पुरावे होते. तरी सरपंचावर कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. नगर तालुका महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते आदरणीय शरदरावजी पवार यांच्यावर जी काही बेकायदेशीर कारवाई झालेली आहे, खऱ्या अर्थानं ही समाजाला काळिंबा फासण्यासारखी आहे. आणि एक आदर्श सरपंच म्हणून अहमदनगर जिल्ह्यात जे पोपटरावजी पवार आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये एक आदर्श सरपंच म्हणून नाव घेतलं जातं. त्यांच्या खालोखाल जर कुणी गावामध्ये ग्रामपंचायतचं समाजासाठी झटणारं काम करत असेल तर शरदरावजी पवार साहेब आहेत. गावात गोरगरिबांना पार स्वच्छतेपासून, आरोग्यापासून, रस्त्यापासून, पार पिण्याच्या पाण्यापासून जे काही प्रश्न जनजागृती करून लोकांना न्याय देण्याचं काम करत आहेत. अशा पद्धतीच्या सरपंचाची महाराष्ट्राला गरज आहे. आणि एक आदर्श सरपंच कुणाच्या तरी डोळ्यात सरत असल्यामुळं अशा पद्धतीची कूटनीती वापरून या ठिकाणी अन्याय करण्याची भूमिका करत आहे. पण आमचा शासनावरती विश्वास आहे आणि त्यांना याच्यातून निश्चितच न्याय मिळेल हे आम्हाला सर्व ग्रामस्थांना व अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श ग्रामपंचायत सदस्य सरपंचांना या ठिकाणी अपेक्षा आहे. खरंच जर एखादा व्यक्ती या नगर तालुक्यात त्याच्या गावातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी जर लढत असेल तर ते आमचे मित्र आणि महाविकास आघाडीचे नेते चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार आहेत. मागच्या आपण कितीतरी वर्षांपासून पाहतो की हा व्यक्ती तळमळीने प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाला अंगावर घेत असतो, प्रशासनाशी झगडत असतो. वेळप्रसंगी एका गोरगरीब माऊलीची जमीन ज्यावेळेस एका नराधमाने त्याच्या नावावर करून घेतली, शासनाला हातात धरून, त्यावेळेस शरद पवार 9 दिवस त्या ठिकाणी उपोषणाच्या मातेसोबत होते. अरे पण जर एखाद्या सर्वसामान्यांचा प्रश्न जर मार्गी लागत असेल आणि जर कुठला तरी मोठा एक व्यक्ती मध्ये येत असेल आणि एक सर्वसामान्य सरपंच लढतोय, हे जर तुमच्या डोळ्यात खुपत असेल, राजकारण तर भरपूर झालं, राजकारण्यांनी राजकारण करणं इथपर्यंत ठीक होतं, परंतु आता अधिकारी सुद्धा या राजकारणात उतरलेत असं वाटतंय. कुठलाही दोष नाही, कुठलाही अतिक्रमण नाही, अहिल्यानगर तालुक्याच्या BDOंकर असा कुठलाही पुरावा नाही का ज्यांच्या शरद पवार यांचं अतिक्रमण आहे. परंतु केवळ आणि केवळ सर्वसामान्याला मदत करणारा, त्यांच्यासाठी धावून जाणारा माणूस, याच्यावरती त्यांनी सरपंच अपात्रतेची कारवाई केली. याच्यावर थांबली नाही. मागच्या 3-4 दिवसापूर्वी ह्याच लोकांनी, राजकारण्यांना हाताशी धरून ह्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर जिल्हाबंदीची सुद्धा कारवाई केली. त्यांनी काय खून केलेत, मर्डर केलेत का दरोडे टाकलेत? एकच गुण आहे त्या माणसाचा की तो सर्वसामान्यांच्या हाकेला रात्रंदिवस त्यांनी वाहून घेतलेलं आहे. मी पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतोय का तुम्ही या गोष्टीमध्ये राजकारण करू नका. महाविकास आघाडी आणि शरद पवार साहेब एक खंबीरपणाने शरद भाऊंच्या सोबत येतं आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला अजिबात सोडणार नाही. एक सामाजिक काम करणारे आमचे चिचोंडी पाटील गावचे सरपंच आमचे शरद पवार, त्यांच्या चुकीच्या पद्धतीने कुणीतरी एक तक्रारदाराने एक अर्ज केली की आमच्या चिचोंडी पाटील सरपंचाबाबत एक अर्ज केला की यांचं अतिक्रमण आहे. त्याबाबत पंचायत समितीने चौकशी केली. पंचायत समितीच्या चौकशीमध्ये त्यांनी एक असा अहवाल तयार केला की अतिक्रमण आहे, पण अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही. अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही. पण तो कुठलाही संदर्भ न घेता
ती केस कलेक्टर साहेबांच्या दालनात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर कलेक्टर साहेबांनी निकाल दिला की त्या सरपंचाला अपात्र केलं. म्हणजे हा जे चुकीच्या पद्धतीने आमच्या ह्या लोकांवर कारवाई केली जाते त्याबाबत आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला आलो. त्या गोष्टीचा संदर्भ धरून एक सामाजिक काम करत असताना काही आंदोलनामध्ये आपण सहभागी होतो, काही अनेक चळवळीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देत असताना आपण सहभागी होत असतो. त्या केसेसचा संदर्भ धरून या अतिशय काम चांगलं करणाऱ्या कर्तृत्ववान सरपंचांवर काल परवा त्या ठिकाणी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. त्याबाबत आज प्रांतांच्या समोर सुनावणी सुद्धा होणार आहे. हे जे चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे हे कुठंतरी थांबला पाहिजे. त्याबाबत आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि आम्ही निवेदनाद्वारे आम्ही सगळे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, युवा सेनेचे विक्रम राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, सदस्य बाळासाहेब हराळ, संपतराव म्हस्के, सभापती प्रवीण कोकाटे, बाबासाहेब गुंजाळ, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, डॉक्टर मारुती ससे, आबासाहेब कोकाटे, प्रकाश पोटे, अत्तार खान, मतीन सय्यद यांसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चिचोंडी पाटील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. एसके टायर सीएट शॉपी. सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.